हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. त्याच्यामुळे आज 23 जुलैपासून मी गुरुचरित्र पारायण आमच्या घरामध्ये लावलेलं आहे. गुरुचरित्र पाहण्यासाठी मी एकदम साधी सिंपल अशी जसं मला जमेल तशी मी पारायणाची पूजा घरामध्ये करते, ती आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे. सर्वात प्रथम पूजा करण्याआधी मी सगळीकडे गोमूत्र शिंपडून घेऊन शुद्धीकरण केलेलं आहे आणि आता मी माझी देवपूजा पूर्ण करून घेत आहे. देवाला हळदी कुंकू वाहून सगळ्या देवांना हळदी कुंकू वाहिलं. त्याच्यानंतर गुरुचरित्र पारायण सुरू करण्याआधी एक विडा आपल्याला त्या ठेवायचा असतो. त्या विड्यावरती 2 खायची पानं, त्याच्यामध्ये अक्रोड, बदाम, खारीक, हळकुंड आणि एक सुपारी असं आणि त्याच्यावरती नाणं असं ठेवून त्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. तर मी हे सगळं एकदम मी जास्त असं मोठं काही करत नाही. जेवढं मला जमेल माझ्या ऑफिशियल वर्क पासून मला जसं जमेल तसं मी गुरुचरित्र पारायण करते. देवांना दीप ओवाळून घेतलेला आहे. त्याच्यानंतर धूप सुद्धा ओवाळून घेतलेला आहे. अशी माझी सर्वप्रथम मी माझी देवपूजा करून घेतलेली आणि आता मी पारायणाची मांडणी करणार आहे. मी फक्त रांगोळी जास्त मोठी काढली नाहीये, फक्त स्वस्तिक काढून त्याच्यावरती मी पाटाची स्थापना करणार आहे. स्वस्तिक काढल्याला मी हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी पाट मांडून घेतलेला आहे. पाटावरती मी वस्त्र लाल कलरचं अंतरलेलं आहे, ज्याच्यावरती सर्व शुभचिन्ह आहेत. त्याच्यानंतर गुरुचरित्राची पोथी मी त्याच्यावरती ठेवून घेतलेली आहे. माझ्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये स्वामींची मूर्ती आणि सगळ्या गोष्टी असल्यामुळे मी फक्त पाटावरती पोथीचीच मांडणी करते. पोथीला हळदी कुंकू चंदन अर्पण करून धूप दीप ओवाळून मी संकल्प करायला घेतला आहे. संकल्प केल्याशिवाय कुठलीही विधी, कुठलंही पारायण हे पूर्ण होत नाही असं म्हणतात. त्याच्यामुळे संकल्प करणं हा खूप गरजेचा असतो. इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये उलट दिसत असेल कारण मी सेल्फी कॅमेऱ्याने शूट केलेला आहे. पहिला हातामध्ये पाणी घेऊन आपला संकल्प सुरुवात करायची आहे. संकल्प कसा करावा हा माझा व्हिडिओ तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा की कसा संकल्प केला जातो. कुठलीही विधी, कुठलंही पारायण, कुठलाही धार्मिक विधी करण्याच्या ऐवजी कुठलीही पूजा करण्याच्या आधी संकल्प करणं खूप महत्त्वाचं असतो. त्याच्यामुळे मी आधी पहिला संकल्प करत आहे. हातामध्ये हळद, कुंकू, अक्षता घेऊन, पाणी घेऊन आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त संकल्प करायचा आहे. तो मी संकल्प केला आणि आता पुढे मी माझ्या पोथी वाचनाला सुरुवात करणार आहे. मी श्री दत्तगुरु महाराजांच्या चरणी, श्री श्रीपाद श्री वल्लभ महाराजांच्या चरणी, अनुसूया अत्रीनंदन यांच्या चरणी आणि श्री स्वामींच्या चरणी सगळ्यांना सुख समाधानाने ठेवावी अशी प्रार्थना करते. आपल्याला काही नियमांचं पालन करायचं असतं. आता माझ्याकडे जी पोथी आहे ती दिंडोरी प्रणित गुरुचरित्राची पोथी आहे. तर त्या गुरुचरित्राच्या पोथीमध्ये सगळ्यात पहिल्या पेजवरती तुम्हाला काय काय रूल्स फॉलो करायचे असतात आणि ते पारायण आपण कसं कसं करायचं असतं हे आपल्याला दिलेलं आहे. तर ते रूल्स काय आहेत आणि आपल्याला रूल्स बरोबर ती खाण्याचे पण रूल्स आपल्याला फॉलो करावे लागतात. हे रूल्स काय आहेत हे मी आता तुम्हाला सांगणार आहे. सो त्या पोथीच्या पहिल्याच पेजवरती तुम्हाला सगळे रूल्स काय करायचे असतात, कधीपासून पारायण करायचं असतं हे सगळं दिलेलं आहे. आता त्या पोथीवरती नॉर्मली सांगितलेलं आहे की शुक्रवारी पारायणाला सुरुवात करायची, कारण तो मुसे सरस्वती महाराजांचा दिवस असतो आणि शनिवारी त्याची सांगता करायची. पण गुरुपौर्णिमा ही या दिवसांच्या कालावधीमध्ये मोडत नाही. त्याच्यामुळे आपण 29 जुलैच्या पहिले 6 दिवस पोथी सुरू केलेली आहे, ती म्हणजे 23 जुलैपासून. आता गुरुचरित्र पारायण ज्या वेळेला सुरू करतो आपण, त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की 1 गाय आणि 4 कुत्रे यांना चपाती आपल्याला खाऊ घालायची आहे. त्याच्यानंतर दुसरा नियम असा आहे की गुरुचरित्र पारायण ज्या वेळेला आपण करतो ते आपल्याला पूर्व दिशेला तोंड करून पारायणाला बसायचं किंवा उत्तर दिशेला तोंड करून आपल्याला पारायण वाचनासाठी बसायचं आहे. तिसरा नियम असा की
पोथी सुरुवात करताना आपल्याला स्वामी समर्थ म्हणायचं आहे. त्याच्यानंतर एक माळ स्वामी समर्थांची करायची आहे, एक माळ गायत्री मंत्राची करायची आहे, गणपती अथर्व शीर्षाचं पठण करून मगच पोथी वाचायला सुरुवात करायची आहे. सगळ्यात प्रभावी जर या पोथीचे जर रिझल्ट तुम्हाला हवे असतील तर तुम्ही पहाटे 3 ते 4च्या दरम्यान, जेव्हा ब्रह्ममुहूर्त असतो त्या पहाटेच्या 3 ते 4च्या दरम्यान तुम्ही या पोथीचं वाचन करू शकता. जेव्हा ब्रह्ममुहूर्तामध्ये आपण पोथीचं वाचन करतो त्यावेळेला त्याचे रिझल्ट हे द्विगुणित होऊन आपल्याकडे येतात असं म्हणतात. आणि मीही हे केलेलं आहे, म्हणजे मी 3 ते 4च्या दरम्यान पोथी वाचन नाही केलेलं आहे, पण मी 4:30च्या पुढे 6च्या आतमध्ये आम्ही पोथी वाचनाला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे हा रिझल्ट खूप अमेझिंग आहे, बिलीव्ह मी गाईज. त्याच्यानंतर 12 आपल्याला जे पोथीचं वाचन करायचं आहे ते 12 ते 12:30च्या दरम्यान आपल्याला पोथीचं वाचन करायचं नाही. कारण असं म्हणतात की दत्तगुरू महाराज हे त्यावेळेला भ्रमंतीसाठी त्यावेळेला भ्रमंतीसाठी जाऊन त्यांच्या भिक्षेची वेळ असते ती 12 ते 12:30. त्याच्यामुळे त्या दरम्यान तुम्हाला पारायण वाचायचं नाही. गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्याला परान्न म्हणजेच घराबाहेर काहीही खायचं नाही आहे, दुसऱ्यांकडचं शेजाऱ्यांकडचा काहीही आपल्याला खायचं नाही. आपण घरामध्ये जे बनवलेलं आहे तेच आपल्याला खायचं आहे. त्याच्यामध्ये आपली आई, पत्नी आणि बहीण ह्यांनी कोणी जर बनवलेलं असेल तर ते सात्विक जेवण आपण जेवू शकतो. गुरुचरित्र ज्यावेळेला आपण पारायण लावतो त्यावेळेला आपल्याला उपवास करायची काही गरज नाही. तुम्ही दोन्ही वेळेला नॉर्मल जेवून पोथीचं वाचन करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एक धान्य निवडायचं आहे आणि तेच आपल्याला 7 दिवस खायचं आहे. जर खूपच तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही, म्हणजे तुमच्या घरी काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला घरी बनवता नाही आलं किंवा काही नाही, तर तुम्ही स्वतःच्या खर्चाने, म्हणजे स्वतःचे पैसे देऊन तुम्ही बाहेर खाऊ शकता. पुरुषांसाठी स्पेशल नियम काय आहेत की ह्या कालावधीमध्ये तुम्हाला दाढी करायची नाही आहे. जर तुम्हाला खरंच खूप ऑफिसेसमध्ये जाण्यासाठी काही ऑप्शनच नाही तुमच्याकडे की आता तुम्हाला दाढी करावीच लागणार आहे, तर त्यांनी स्वतःच्या हाताने दाढी करायची आहे. तसेच या कालावधीमध्ये चामड्याच्या चप्पल घालायच्या नाहीत, नायलॉन घालायच्या नाहीत. चामड्याच्या चप्पल घालायच्या नाहीत, नायलॉन किंवा रबरी चप्पल वापरले चालते. सगळ्यात इम्पॉर्टंट नियम म्हणजे जे लोक गृहस्थ आश्रमामध्ये आहेत किंवा ज्यांचं लग्न झालं, जे लोक मॅरिड आहेत त्यांच्यासाठी, ज्यांनी कोणी ही पोथी लावलेली आहे त्यांच्यासाठी की त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. बेडवरती झोपायचं नाहीये, जमिनीवरती चटई टाकून झोपायचं आहे, उशी घ्यायची नाहीये. हे काही नियम आहेत जे नियम आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करताना पाळावे लागतात. जर तुमच्या घरी काही सोयरसूतक आलं तर अशा ठिकाणी तुम्हाला जायचं नाही. म्हणजे तुमच्या रिलेटिव्हमध्ये जर सोयरसूतक आलं तर तुम्हाला अशा ठिकाणी जायचं नाही. आणि एकदम दुर्दैवाने तुमच्या घरातच असं काही घडलं, काही दुःखद घटना घडली, तर तुम्हाला भटजीला बोलवून किंवा पंडितला बोलवून तुम्हाला तुमचं पारायण हे पूर्ण करावं लागतं. तुम्हाला ते अर्धवट सोडून चालत नाही. तुम्हाला मासिक पाळी धर्म हा सुद्धा या गुरुचरित्र पारायणाच्या वेळी पाळायचा आहे. ज्या वेळेला आपण प्रत्येक वेळी पूजा करतो त्यावेळेला आपल्याला सगळीकडे गोमूत्र शिंपडून घर हे स्वच्छ करून घ्यायचं आहे, शुद्ध करून घ्यायचं आहे. गुरुचरित्राची पोथी ज्या वेळेला आपण पारायणाला लावतो त्यावेळेला सकाळी आणि संध्याकाळी पोथीला नैवेद्य जरूर दाखवायचा आहे. नैवेद्य म्हणजे जे तुम्ही खाणार तेच तुम्ही नैवेद्याला दाखवलं तरी चालतं, पण सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला पोथीला नैवेद्य जरूर दाखवायचा आहे. आता 1 ते 7 दिवसामध्ये आपल्याला अध्यायांचे किती अध्याय पहिल्या दिवशी वाचायचे, किती अध्याय दुसऱ्या दिवशी वाचायचे, ह्याचे नंबर्स ह्या पोथी रूल्समध्ये दिले आहेत ते मी तुम्हाला सांगते. पहिल्या दिवशी आपल्याला 1 ते 9 अध्याय वाचायचे, दुसऱ्या दिवशी आपल्याला 10 ते 21 अध्याय वाचायचे, तिसऱ्या दिवशी आपल्याला 22 ते 29, चौथ्या दिवशी 30 ते 35, 5व्या दिवशी 36 ते 38 आणि 6व्या दिवशी 39 to 39 ते 43 आणि 7वा जो दिवस आहे त्या दिवशी 44 ते 53 म्हणजे 44 ते 53 अध्याय. 53 अध्यायांची ही गुरुचरित्राची पोथी असते.
घरामध्ये आपण ज्यावेळेला पारायण करतो त्यावेळेला एक दिवसीय पारायण कधीच करायचं नाही. एक दिवसीय पारायण हे दत्तधामांवरती जाऊनच करायचं आहे. म्हणजे जिथे केंद्र आहे स्वामी समर्थांचं जिथे केंद्र आहे त्या केंद्रामध्येच एक दिवसीय पारायण होतं. आपण आपल्या घरी एक दिवसीय पारायण करू शकत नाही. आपल्या घरामध्ये आपल्याला जर पारायण करायचं असेल तर आपल्याला 7 दिवसाचं पारायण करावं लागतं. 3 दिवसाचं सुद्धा पारायण आपल्याला घरी करून चालत नाही. ते सुद्धा तुम्ही केंद्रावरतीच होतं. त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्यू पारायण जर तुम्हाला करायचे असेल तर ते करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही 21 दिवसात 3 पारायण करू शकता किंवा 49 दिवसामध्ये 7 पारायण हे कंटिन्यू जर करायचे असतील तर तुम्ही करू शकता. पोथीनुसार सांगितल्याप्रमाणे ग्रंथाचं जे म्हणजे जी सांगता आहे पोथीची जी सांगता आहे 8व्या दिवशी करायची आणि 8व्या दिवशी पोथीची सांगता करून सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री गुरुचरित्र यांच्यासाठी नैवेद्य करायचे. म्हणजे टोटल 4 नैवेद्य करायचे. कुलदेवता, स्वामी समर्थ महाराज, गुरुचरित्र आणि एक गाईला सुद्धा नैवेद्य आपल्याला काढायचं. गाय जर तुमच्या आजूबाजूला नसेल तर तो गायचा जो नैवेद्य आहे हा तुम्ही स्वतः ग्रहण केला तरी चालू शकतो. आपण ज्यावेळेला गुरुचरित्र पारायण ज्यावेळेला लावतो त्यावेळेला आपल्याला नित्यसेवेमध्ये खंड जराही पडू द्यायचा नाहीये. तर हे झाले पोथी वाचण्याचे रूल्स जे मी आता तुमच्याबरोबर शेअर केले. आता आपण पुढचे रूल्स बघायचे की आपण काय खायचं आणि काय खायचं नाही. गुरुचरित्र पारायण ज्यावेळेला आपण सुरू करतो त्यावेळेला आपल्याला एकच धान्य निवडायचं. म्हणजे तुम्ही गहू तर गहू निवडा किंवा तांदूळ तर तांदूळ निवडा. 7 दिवस तुम्हाला गहू म्हणजे गहूच खायचा, त्यावेळेला तुम्हाला तांदूळ खायचा नाही आणि तांदूळ निवडला तर गहू खायचा नाही. आता आम्ही गहू निवडलेला आहे त्याच्यामुळे आम्ही चपाती आणि भाजी खातो. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला द्विदल धान्य खायचं नाही. म्हणजे कुठल्याही डाळी, कडधान्य. द्विदल धान्य म्हणजे काय, ते एकमेकांना चिपकलेलं असतं ते धान्य तुम्हाला खायचं नाही. आता ह्याच्यामध्ये काय काय खायचं नाही ते आपण बघूया. तुम्हाला डाळी कुठल्याही खायच्या नाहीत, कडधान्य कुठलंही खायचं नाही, शेंगदाणे खायचं नाहीये, गवार, वांगी, कारले, वाल, शेपू, मेथी, लसूण, कांदा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खायच्या नाहीये. तुम्ही चहा किंवा कॉफी घेऊ शकता. दूध, दही, ताकाची कढी तुम्ही पिऊ शकता. त्याच्यानंतर मसाल्यामध्ये तुम्हाला काय वापरायचं आहे तर हळद, लाल तिखट, जिरे आपण खाऊ शकतो. त्याच्यामध्ये तुम्ही अजून तुम्हाला जर राजगिरा खाऊ शकता, शिंगाड्याचं पीठ तुम्ही खाऊ शकता. पण शक्यतो जे वर्ज करायचं आहे ते म्हणजे द्विदल धान्य जे आपल्याला रोज डाळ भात खायची सवय असते त्याच्यामुळे ते डाळी आणि खायचं नाही आहे. आता ह्याच्या मागचं मेन रिझन म्हणजे काय, हे जे पदार्थ आहेत हे पित्त आणि गॅसवर्धक असे पदार्थ आहेत. त्याच्यामुळे पोथी वाचताना ज्या वेळेला आपण वाचतो त्यावेळेला आपल्याला जास्त पित्त होऊ नये, जास्त गॅस होऊ नये ह्याच्यासाठी हे खाण्यापिण्याचे रूल्स दिलेले आहेत. तुम्ही सात्विक ग्रीन भाज्या ज्या तुम्हाला आहेत, भेंडी खाऊ शकता तुम्ही. त्याच्यानंतर भेंडी खाऊ शकता. हिरव्या पालेभाज्या ज्या आहेत त्या तुम्ही चवळी वगैरे त्या खाऊ शकता. मेथी खाऊ शकता तुम्ही. तर त्याच्यामुळे ज्या ग्रीन तुम्ही मला जर तुम्ही विचाराल तर मोस्ट प्रेफरेबल तुम्ही ग्रीन व्हेजिटेबल जे आहेत भेंडी, तोंडली, त्याच्यानंतर शिराळं, गिलकं हे सगळं तुम्ही खाऊ शकता. सात्विक राहण्यासाठी आणि ह्या गुरुचरित्राचं फळ तुम्हाला मिळण्यासाठी आपल्याला हे रूल्स फॉलो करायचे आहेत. पोथी एक माझा एक्सपिरियन्स तुम्हाला मी शेअर करते की पहिल्या 1, 2 ते 3 दिवसामध्ये असं मानतात की पहिले 3 दिवसामध्ये जेव्हा तुम्ही पोथी घरी तुमच्या पारायणाला लावता किंवा वाचनाला लावता तेव्हा पहिल्या 3 दिवसामध्ये कोणी ना कोणी व्यक्ती तुमच्या घरी ॲज अ गेस्ट म्हणून येऊन जातो. तर तुम्हाला हे ओळखता आलं पाहिजे. आणि हा माझा एक्सपिरियन्स आहे. मी जेव्हा पोथी घरी लावलेली आहे पहिल्या 3 दिवसामध्ये दत्तगुरु महाराज आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी कुठल्या ना कुठल्या रूपाने जरूर घरी येतात. तर तुमच्या घरी जर या गुरुचरित्र पारायणाच्या दिवसांमध्ये जर कोणी आलं तर त्यांना चहा पाणी त्यांचं आदरातिथ्य केल्याशिवाय त्यांना घरातून जाऊ देऊ नका.
असं समजा की दत्तगुरू महाराज तुमच्याकडे त्या व्यक्तींच्या किंवा त्या गेस्टच्या निमित्ताने तुमच्या घरी आलेले आहेत आणि तुम्हाला कृपाशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. आणि गाईज, यू डोंट बिलीव्ह, मी जेव्हा जेव्हा हे पारायण केलेलं आहे मला याचा अनुभव आलेला आहे. पहिल्या 1, 2 आणि 3 दिवसामध्ये तुमच्या घरी कोणी रँडम व्यक्ती येऊन जातो. कधी तुमचे नातेवाईक येतात किंवा कधी कधी कुठलाही व्यक्ती कामानिमित्त तुमच्या घरी येतो. तर अशी माणसं तुमच्या घरी येऊन जातात. ह्या गुरुचरित्र पारायणातला मी माझा अनुभव तुमच्या दिवशी शेअर करते. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला पारायणाचा दिवस आमचा दुसऱ्या दिवसाचं पारायण होऊन गेलं आणि त्या दिवशी दुपारी अचानक असं काहीतरी झालं की आम्हाला आमचा वायफाय जो बसवायचा होता त्याच्यासाठी आम्हाला एमर्जन्सीमध्ये वायफाय बसवावा लागला. आणि त्या निमित्ताने ते वायफाय बसवणारे माझ्या घरी आले. ही जी गोष्ट सांगते ही मी दुसऱ्या दिवसाची गोष्ट सांगली आहे. तर ते आमच्या घरी आले आणि ऑब्व्हियसली मी जसं तुम्हाला सांगितलं त्यांना आम्ही चहा पाणी दिलं, त्यांचं काम करून दिले. पण अशा पद्धतीने दत्तगुरू महाराज हे तुमच्या घरी पारायणाच्या वेळेला कुठल्या ना कुठल्या निमित्ताने येऊन जातात, त्यांचा कृपाशीर्वाद हा देऊन जातात. ही या गुरुचरित्र पारायणाची महती आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही जर गुरुचरित्र पारायण लावत असाल तर तुमचे एक्सपिरियन्स मला शेअर करायला नक्कीच विसरू नका. थँक्यू सो मच. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.